हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. तर आता वाजले आहे 6:30 आणि आम्ही चिल आउट करतोय. आजी तिथे ते गहू वाळू घालते, काहीतरी सुकवती आहे. आणि हा श्लोक माझा भाऊ. आणि आम्ही आता इथे बसलो, असं सनसेट बघत होतो. तिथे मस्त सनसेट होता तर गेला. आणि मी चिल आउट करते स्प्राईटसोबत. आणि आजचा मेन्यू आहे असा की आम्ही दोघं मिळून चिकन बिर्याणी बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवेलच कशी काय होते ते, आणि टेस्ट पण बघू. फर्स्ट टाइम बनवणार आहे, बघू काय होते. सो हे गाईस, आता आम्ही बनवतोय चिकन बिर्याणी. तर आता चिकन असं धुवायचं आहे. हे चिकन आम्ही आणलेलं आहे कारण की आम्ही दोघंच खाणार आहोत, म्हणून मग जास्त चिकन आणलं. आता हे तांदूळ धुवून घेते. सो गाईस, मी आता तांदूळ धुवून घेतले. आता ते थोड्या पाण्यात भिजत घालते थोड्या वेळासाठी. असं मी पाण्यात भिजत घातले आहे तांदूळ. थोड्या वेळ ठेवणार, तोपर्यंत मी कांदा फ्राय करते. तर मी आता कांदा फ्राय करते. हा फ्राय झाल्यावर आपण पुढची गोष्ट. इथे कांदा फ्राय होतोय आणि मी आता तांदूळ शिजत टाकते. तोपर्यंत 90% तांदूळ शिजवून घ्यायचं. एवढं पाणी टाकते. पाणी जरा गरम होऊन द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला कांदा फ्राय करून घेतलेला आहे. आता ह्याच्यात मी पाणी उकळायला ठेवलं आहे. त्याच्यात टाकले खडे मसाला आणि तेल टाकलं. आता थोडंसं मीठ टाकणार. 90% तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मग थोडंसं मीठ टाकले त्याच्यामध्ये. आणि मी टाकले लिंबू थोडासा. आणि आता आपण टाकतोय भात. आणि तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता. आम्ही गावाला आहे म्हणून आम्ही घेतोय राशनचा तांदूळ घेतोय. तर मग आम्ही थोडं ॲडजस्ट करू शकतो. कांदा फ्राय झालेला आहे. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. थोडासा कांदा टाकूया चिकनमध्ये. आता टाकूया थोडीशी कोथिंबीर. आणि मी अशा 2 उभ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, ते टाकूया. घरगुती लसूण आणि मसाला टाकलेला आहे. आणि आता आपण थोडीशी टाकूया त्याच्यामध्ये दही. तुमच्या अंदाजाने टाकावे. आणि मी हे मसाला घेतला आहे, कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला आणि तिखट. हे तुमच्या हिशोबाने टाकायचं, जेवढं तुम्हाला लागेल तेवढं. ह्याच्यात टाकायचं आहे थोडंसं लिंबू. आता त्याला मॅरिनेट करायचं आहे छानपैकी. असं सगळं मिक्स करून घेतल्यावर 15 मिनिटं त्याला ठेवून द्यायचं. स्वतः फोडणी द्यायची आहे. जे आपण फ्राय केलेला कांदा आहे तेच तेल वापरतोय. तेल टाकायचं. तेल गरम झालं की कांदा टाकायचा, टमाटो आणि खडे मसाले आणि मॅरिनेट केलेलं. सो आता तेल गरम होतंय, त्यासाठी थांबले. तर त्याच्यामध्ये मी टाकते कांदा.
कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचं आणि थोडं फ्राय. टोमॅटोचं प्युरी टाईप झाली पाहिजे, त्याच्यानंतर आपण त्याला मॅरिनेट चिकन टाकायचं. काय जातं ह्याच्यावरती झाकण ठेवायचं थोड्या वेळासाठी, मग ते पटकन त्याला पाणी सुटेल. सो आता चिकन रेडी पण झालंय आणि भात पण रेडी आहे. आता आपण लेअर लावून घेऊया. पहिले टाकूया थोडंसं फ्राय केलेला कांदा असा, टाकायचं चिकन. पहिले आपण भात टाकूया, मग थोडं चिकन टाकूया, नाही चिकन खालीच नाही. तर लेअर लावून घ्यायचं आहे भाताचा. आता भात चिकन झालेलं आहे, मी लेअर लावून दाखवते. तो अशा प्रकारे आपली गावची बिर्याणी झालेली आहे. आणि आता बघू आपण टेस्टला कशी लागते. अशा प्रकारे आमची गावची टाईप बिर्याणी झालेली आहे. आता आम्ही खाणार. खूप टेस्टी झाली, आम्ही टेस्ट केली होती जराशी, पण खूप भारी झाली. आता बाय, इथे सेंड करते ब्लॉग. कसा वाटला तुम्ही लाईक शेअर कमेंट करा.